जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत जी आहे ती थेट होताना आता चित्र स्पष्ट होत आहे। पुन्हा मैदानामध्ये जे आहे ते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख अशीच लढाई होताना पाहायला मिळत आहे। काँग्रेसनं आता भाजपावर टीका केलेली आहे की भाजपाला निलंग्याचा बिहार करायचा आहे। तांबाळा जिल्हा परिषदेचा जो उमेदवार आहे तो भाजपानं पळवल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसचे नेते जे आहेत ते अमित देशमुख यांनी केलेला आहे। काय प्रत्युत्तर असणार आहे तुमचं? हे बघा, त्यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय लागलेली आहे। एक चांगला कलाकार जर कुणामध्ये बघायचा असेल तर ते अमित भैया देशमुखमध्ये आपण बघा। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, सर्वात लातूर जिल्हा म्हणजे लातूर शहर हे शिक्षणाची एक राजधानी आहे, शिक्षणाची एक पंढरी आहे। ह्या लातूरमध्ये जर सर्वात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल ना तर ते अमित भैया देशमुख यांनी केलेलं आहे। हे जे ड्रग्सचे जे ठेकेदार आहेत ना, जे आज आपल्याला ट्युशन एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नशेली जे काय अंमली पदार्थ जे आपल्याला भेटतात, हे सगळे ठेकेदार त्यांचे। आम्ही त्याची वारंवार तक्रार केली, त्यांच्या मागं त्यांचं श्रेय, त्यांचं पाठबळ त्यांनी देतात। आणि लातूरमध्ये आज जे ट्युशन एरियामध्ये गेलात आपण, हॉस्टेल गेलात, आज रिकामे पडायला लागले। आमची तक्रार तर केली आहे, एवढ्या निवडणुका आणि आमचं तर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे। पण असल्या अंमली पदार्थाची जे त्यांचं कसं जडणघडण जे मुंबईमध्ये झाली आहे, जे मुंबईमध्ये राहणाऱ्या ज्या असल्या ज्या गोष्टी आहेत, हे लातूरसारख्या शहरामध्ये ह्यांनी आणल्यात। आणि ह्यांनी आम्हाला निलंग्याचं हे जे बिहार म्हणजे काय हो? आज तुम्ही जे बोलतात त्यांनी एका शहराला वेगळ्या शहराची उपमा देण्याचं काम करत आहेत। आमच्या इथली शांतता बघा, आमच्या इथली विकास कामं बघा। आणि लातूरमधली जी कायदा सुव्यवस्था, हे मी सांगावं असं म्हणून नाही, पत्रकार बांधव आपल्याला निश्चितपणे सर्वात अधिक खून हे लातूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तांबाळा गटातला भाजपाचा जो उमेदवार आहे तो बिनविरोध काढण्यासाठी म्हणून सगळी खटाटोप करण्यात आली आणि जो काँग्रेसचा अधिकृत उमेदवार आहे त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे। हे बघा, एखादी व्यक्ती ज्यावेळेस विड्रॉल करते, हे लोकशाही आहे। उलटं त्यांनी त्या माणसांवर एवढा दबाव टाकला होता की त्यांनी जर आलं तर आम्ही तुमच्यावर दगडफेक करू, आम्ही असं करू, त्या गोष्टी करू, फलानं करू, असं हे त्यांनी सांगितलं, दबाव टाकत होते त्यांच्यावर। आणि त्यांना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। आणि जी वागणूक त्यांना मिळाली त्या वागणुकीतून त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे। आणि कुठंतरी दबाव टाकून असं नाही समज, ह्यापूर्वी पण देखील इथं झालं होतं। म्हणजे जर कोणी यांच्या मनाच्या विरोधात गेलं तर त्यांच्यावर दगडफेक करणं, त्यांच्यावर दबाव टाकणं। आणि हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्यामध्ये अशा गोष्टी चालत नाहीत। फक्त आता आपल्या पायाच्या खालची वाळू घसरली आहे। हे बघा, ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेमध्ये जनतेने कौल भाजपकडनं दिला। महानगरपालिकेची निवडणूक झाली, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर समोर गेलो, त्यांनी भावनेच्या मुद्द्यावर समोर गेले आणि भावनेच्या आधारे त्यांनी जिंकलेत। अमित देशमुख यांनी पूर्ण महानगरपालिकेमध्ये एक विकासाचा मुद्दा बोलला आहे का सांगा? त्यांच्या जो 17 वर्षाचा जो कालावधी आमदारकीचा, त्यांनी काय विकास केले हे जर त्यांनी सांगावं। हे असं काहीतरी वेगळे बिनबुडाचे आरोप करणे, भाजपाचा काही संबंध नव्हता, त्या उमेदवारांनी वैयक्तिकरित्या विड्रॉल केलेलं आहे। भाजपचा शून्य संबंध आहे। त्या व्यक्तीची त्यांची स्वतःची इच्छा आणि त्याच्यातून त्यांनी उमेदवारी माघार घेतली। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।